नमस्कार. ऋणानुबंध या मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया. नीता आणि अजय यांच्या लग्नाला जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झाली होती. गरिबीत संसार करताना अनेक अडचणींचा संघर्ष करावा लागला होता. लहान सहान नोकऱ्या करून घर चालविणे अवघड झाले होते. आर्थिक परिस्थितीला सामोरे जाताना दिवसाची नोकरी करून रात्रीची सुरक्षा रक्षकाची नोकरी करावी लागत होती. त्यामुळे घरभाडे व घर खर्च काटकसर करून केला जात होता. त्याच गरिबीत त्यांना 2 मुले झाली होती. मुले लहान वयात खूप समजदार होती. कोणत्याही खाण्याच्या वस्तूसाठी ते हट्ट करत नव्हती. जणू काही त्यांना आईच्या गर्भात असतानाच आपल्या गरिबीची चाहूल लागली होती की काय, असा प्रश्न पडला होता. गरिबीत ही मुले वाढत होती. खाजगी शाळेत शिकत होती. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत नव्हता, कारण लहान सहान आजार ते बिनधास्तपणे त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या जोरावर व गरिबीच्या चटक्यामुळे सहन करायची. फार तर फार 1-2 रुपयाची मेडिकलची गोळी औषध म्हणून आणावी लागायची. कितीतरी वर्ष गरिबीत हे असेच चालायचे. खाजगी शाळेत शिकत असताना ही दोघेही हुशार होती. अभ्यासवृत्तीमुळे ती कधीच नापास होत नव्हते. कधी कधी शाळेच्या फीसाठी दागिने घाण ठेवावे लागायचे. ते एकदा ठेवले की सोनाराला पैसे परत जात नव्हते. त्यामुळे व्याज व मुद्दल एकत्र झाले की दागिने स्वस्तात व मातीमोल भावात सोनार घेत असे. त्यात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे किती ग्रॅमवर किती पैसे येतात तो हिशोब सुद्धा कळत नव्हता. त्यात दागिने संपले. कधी कधी पैशाची एवढी टंचाई भासायची की घरातील टीव्ही गहाण ठेवावा लागायचा. तो 6 महिन्याच्या आत आपण सोडवला नाही तर मातीमोल भावात सोनार घेत होता. काही गुजराती व मारवाडी सोनार तर ग्राहकाला खूप हैराण करायचे. महाराष्ट्रात राहून मराठी ग्राहकाला धमकी द्यायचे. त्यातच कितीतरी मराठी माणसांचे सोने गेले होते. तशीच परिस्थिती ह्या गरीब कुटुंबाची झाली होती. तेवढ्यावर हे थांबत नव्हते. घराचे पेपर घेऊन जास्त दराने व्याज आकारून घर स्वस्तात घेतले जात होते. अशा परिस्थितीत ही मुले वाढवली होती. स्वतःच्या जगण्यासाठी बचत म्हणून 2-3 लाख रुपये बँकेत FD करून ठेवले होते. ती भविष्याची व वृद्धापकाळातील तरतूद होती. मुले शिकून शहाणी झाली होती. ताकदीने व शिक्षणाने मोठी झाली होती. त्यांनी उच्च शिक्षण घेतल्यामुळे दोघांनाही सरकारी नोकरी मिळाली होती. गरिबी त्यांना माहीत होती, त्यामुळे पैशाचे नियोजन त्यांच्याकडे होते. स्वतःच्या पगारातील हिस्सा स्वतःच्या नावावर ठेवत होते. आई वडिलांच्या जीवावर मोठी झालेली मुले आई वडिलांना तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही खर्च करताना आम्हाला विचारा, अशी बोलू लागली. त्यात आई वडिलांची भांडणं होत असत. मुलांना आई हवीशी वाटायची, बाप नको होता. त्याची मालमत्ता पाहिजे होती, पण घरात तो नकोसा होता. आई वडिलांचे भांडण किरकोळ असायचे, पण मुलांना ते मोठे वाटायचे. ते बापाला जेवण देऊ नको, त्याला पाणी देऊ नको, त्याला अंथरूण टाकून देऊ नको, त्याचे कपडे धुवू नको, अशी बोलू लागली. त्यामुळे आईला प्रश्न पडला होता की कुणाचे ऐकायचे. तिला मुले हवी होती, नवरा हवा होता. मुलांच्या भांडणात तिची घुसमट झाली होती. तिला काय करावे ते कळेना. शेवटी भांडण एवढे विकोपाला गेले की आई वडिलांचा घटस्फोट घेण्याची वेळ आली. दिवस व वार ठरल्यामुळे 2 मुले, आई वडील व त्यांच्या मैत्रिणी आल्या. वकिलासोबत बोलणी सुरू झाली. आई वडिलांच्या 25 वर्षाचा केलेला संसार मोडणार होता. आई वडिलांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा जुन्या आठवणी जाग्या करत होत्या. दोघांच्या मनात ते नकोसे होते, पण शेवटी टोकन म्हणून वकिलास 6,000 रुपये दिले होते. मालमत्ता विभागणी बोलणी झाली होती. 6 महिन्याने दोघे कायमचे वेगळे होणार होते. दोघे कायम एकमेकांना सोडणार होते. हे पाहून जीवन संपल्याचे दुःख झाले होते. जगून उपयोग नाही असं वाटू लागलं होतं. मुलांना आईवडिलांच्या दुःखाची व भावनांची काहीही घेणं देणं नव्हतं. त्यांना घर पैसा मिळणार होता, पण आईचे रडणे थांबले नव्हते.
तिचा जीवनसाथी कायमचा सुटणार म्हणून ती सतत रडत होती. बाप रडत होता. हल्लीच्या पिढ्या संवेदनहीन होत आहेत, त्यामुळे शेवटी नवरा कणखर भूमिकेचा होता. त्वरित निर्णय बदलला. वकिलाला घटस्फोट घेण्याचा निर्णय थांबवावा लागला. आता परत या निर्णयाने जीवनात आनंद निर्माण झाला. एकदाचे वादळ शांत झाले. मोडणारा संसार थांबला. एकाकीपणा काय असतो ते माहीत झाले. एकमेकांच्या भावनांची कदर केली पाहिजे हे शिकायला मिळाले. शेवटी पती व पत्नी ते म्हातारपणात फार मोठे आधार असतात एकमेकांचा. ते दोघेही अतूट राहावे. आयुष्यात जीवनसाथी असावा तरच त्या जगण्यात मजा आहे, अन्यथा दुःखाशिवाय दुसरे काहीच नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.